भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की सासूबाई गेल्यानंतर पण तू व्हिडिओ काढत आहे, डान्स करत आहे, नवीन नवीन कपडे घालत आहे आणि सुतक असतानासुद्धा तुम्ही देवपूजा कशी काय केली गुरुवारची. तर कसं आहे, प्रत्येक याच्यात ना चाली रीती परंपरा हे वेगवेगळ्या असतात आणि मी व्हिडिओ काढत आहे तर ते माझं काम आहे, प्रमोशन करणे माझं काम आहे, ते मी करत आहे. त्यामुळे श्यामबाईने व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच. आणि आज पूर्ण घर देवघर स्वच्छ केलं आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजा केली आणि नंतर आई, मी, स्वराज आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हा सर्वांना माझा डेली ब्लॉग बघायचे होतो म्हणून आजपासून कितीतरी दिवसानंतर मी डेली ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या ब्लॉगला. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर सकाळी तर झालेली होती आणि सगळ्यात अगोदर दूध गरम केलेलं आहे आणि हे ते आहे जे मी मुंबईहून येताना मला म्हणजे माहेरी मुलगी जाताना तिला कसं काहीतरी मिळतं तसं माझ्या फ्रेंडकडून जेव्हा मी आली तर मला ते मिळालेलं आहे. 15 दिवस झाले देवावर अक्षरशः धूळ बसलेला होता कारण की मला सुतक होतं आणि आम्ही सुतक 13 दिवस मानतो आणि 14व्या दिवशी शुद्ध पंगत झाली की आमचं सुतक फिटतं. तर इथं आता फायनली सर्व देवघर वगैरे स्वच्छ करायचं होतं कारच मी सासरून घरी आलेली आहे आणि आज मला माझ्या सासऱ्यांनी सांगितलेलं होतं की बाबा पूर्ण घर स्वच्छ करायचं, गोमतीळ शिंपडायचं पूर्ण घरात आणि मारुतीच्या मंदिराला जायचं, तिथं पाणी अर्पण करायचं, नमस्कार वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर आपलं सुतक फिटतं आणि त्याच्यानंतर तू पूजा वगैरे करू शकते. तर मी माझ्या सासऱ्यांना सर्व विचारलं आणि त्याच्याप्रमाणेच मी करत आहे. तर मी मुंबईहून आल्यानंतर माझं आबे लड्डू म्हणजे सासरी माहेरी असं चालू होतं. त्याच्यामुळे मुंबईवरून त्या माझ्या बहिणीने जे काही मला दिलेलं होतं ते ना डब्यामध्ये काढायला मी विसरलीच होती. तर आज मला पूर्ण किचनची थोडीशी क्लिनिंग करायची होती, देवघराची क्लिनिंग करायची होती, देव स्वच्छ करायचे होते आणि या प्रोसिजरमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की किती वेळ लागते. त्याच्यामुळं मला ना आता लोकांकडे वेळ द्यायला अजिबात वेळ नाही कारण की दुसऱ्या लोकांना तेच नावं ठेवतात ज्यांच्या आयुष्यात एकही काम नसते आणि ज्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच किंमत नसते. आणि मी हे पण ठरवलेलं आहे की स्वतःकडे आता जास्त लक्ष द्यायचं. तर मला ना डॉक्टरनी सांगितलेलं आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळं तुम्ही डेलीला म्हणजे बीटचा ज्यूस असते ना तो 1 कप तरी घेत जावा. तर आता इथं मी 1 कप बीटचा ज्यूस काढलेला आहे. माझ्या डोळ्यावर हे काळे वर्तुळं वगैरे खूप झालेलं आहे आणि ब्लडचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आज किती आहे 5 तारीख, तर 5 पासून पुढच्या 5 पर्यंत डेली मी हे यूज करणार आहे आणि बघू काय फरक पडतो. स्वराजला पण दिलं. घे 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 छान लागते ना घे ना. पाहिजे ज्याचे बाप्पा आहे तिथं साफसफाई करायला काढलं मी सर्व. तर मी ना आता हे बीटचा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि टेस्ट घेण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता एवढं तर मी घेणार नाही आहे, तर थोडंसं मी काय केलं स्वराजसाठी काढलेलं आहे आणि आता मी हे स्वराजला देणार आहे कारण तो पण खूप वीक झालेला आहे गावाला जाणं येणं त्याच्यामुळं. तर आता इथं मी स्वराजला देणार आहे कारण कसं आहे आपल्यापेक्षा कोणती आई मुलाचा जास्त विचार करते आणि माझ्यासाठी स्वराजला आता स्ट्रॉंग बनवणं खूप गरजेचं आहे कारण जो तो म्हणतो बाबा तुझा मुलगा रोड आहे. कसं आहे एकाची हाडहड्डीच तशी असते ना की तो सुधरतच नाही, पण बाकी त्याचं खाणं पिणं झोपीकडे मी खूप लक्ष देत असते. तर आता फायनली स्वराजला मी जबरदस्ती दिलेला आहे, तो तर पिलेला आहे. त्याच्यानंतर मी सुद्धा इथं घेतलेला आहे आणि आता रेग्युलर मी घेणार आहे आणि माझा मिनी ब्लॉगसुद्धा चालू होता त्याच्यामुळे मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा मी शूटिंग घेतली. तर आता माझं सर्व आवरण झालेलं होतं घरातलं क्लिनिंग वगैरे आणि 15 दिवस झाले ना मी घरी नव्हती ना त्याच्यामुळे किचनची हालत एवढी खराब झाली होती, सर्वीकडे धूळच धूळ होता. सर्व किचन साफ केली, त्याच्यानंतर देवघर स्वच्छ केलं. देवघर स्वच्छ केल्यानंतर बीटचा ज्यूस घेतला, स्वराजला नाश्ता करून दिला, त्याला दूध दिलं आणि ड्रायफ्रूटचे पावडर असते ना ते सुद्धा मी त्याला सकाळी देत असते कारण हिवाळ्यात ते देणे आवश्यक आहे. तर आता सर्व तर झालेलं आहे. आता फायनली जे देवघराचे भांडे होते ना ते मला स्वच्छ करायचे होते कारण आता आमचं सुतक फिटलेलं आहे आणि आमच्याकडे 13 दिवसाचं सुतक असते. 13 दिवस आम्ही देवपूजा वगैरे करत नाही. तर त्याच्यामुळं आज तिकडे पण माझ्या सासरी पण पूजा होणार आहे आणि मी पण पूजा करणार आहे. तर आमच्यामध्ये असं असतं. आणि राहिला ते मी नाचत होती, व्हिडिओ टाकत होती. तर कसं आहे कोणाची इथं जो एक व्यक्ती जॉब करतो ना तर त्याच्या इथं मरण झाल्यानंतर 3च दिवस तो व्यक्ती जॉब सोडतो, नंतर तो त्याचा जॉब सुरू करतो ना. तर प्रमोशन करणे हे माझं काम आहे कारण आमच्याकडे जे प्रोडक्ट येतात ना ते सेल वाईज येतात. त्यांचं सेल ज्या तारखेला असते ना त्या तारखेला आम्हाला व्हिडिओ त्यांना द्यावंच लागते. त्याच्यामुळं कसं आहे मला जरी माझे इथं हे आहे तरीसुद्धा मला ते व्हिडिओ शूट करावे लागले आणि त्यांना द्यावे लागणार.
प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते. बाकी तुमच्या कलानुसार तुम्ही अंदाज लावू शकता, त्याच्यात मी काहीही बोलू शकत नाही. तर फायनली आता किचन वगैरे आमची स्वच्छ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. देवघरसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि देवाची भांडी पण. आणि आता गरम पाणी लावून दिलेलं आहे हीटरमध्ये. स्वराज इथं बघत होता कार्टून, तुम्ही बघू शकता. आणि ह्या सर्व जे प्रोडक्ट आहे ना याचा मला आज रिव्ह्यू द्यायचा आहे. तर स्वराजला दिसलं मम्मा ब्लॉग काढत आहे, तर स्वराज बघा कसा हसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. आणि आज होता गुरुवार, त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजासुद्धा करायची होती. सर्व माझं आटोपलं आणि मला अचानक कॉल आला की प्रमोशन व्हिडिओ तुम्ही एका प्रोडक्टचा अजूनही दिलेला नाही आहे. तर हे प्रोडक्ट ना असे असतात काही जे बार्टर प्रोडक्ट असतात ते परत पाठवावे लागतात. त्याच्यामुळे डिलिव्हरी बॉय जो होता ना तो लवकरात लवकर येणारच होता हे प्रोडक्ट घ्यायला. त्याच्यामुळे याचा व्हिडिओ आलेला होता, मी लगेच शूट वगैरे करून घेतला. नंतर झाली संध्याकाळ. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळ झालेली आहे. तर कॉलिंगमुळे भरपूर मला उशीर झालेला आहे ब्लॉग घ्यायला. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, आई स्वयंपाक करत आहे आणि मी इथं पूजेची तयारी सर्व केलेली आहे, बघू शकता तुम्ही. 1 मिनटं. तर अशा पद्धतीने संध्याकाळची पूजाविधीची तयारी मी केलेली आहे, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. साडी वगैरे वेअर केलेली आहे, पूजेची तयारी केली, पूजा वगैरे मांडणी करूया. तर चला. आणि त्याच्यात हे ज्वेलरीचं प्रमोशन वगैरे करायचं होतं, म्हटलं चला आता साडी वेअर केलेली आहे तर त्यांचं प्रमोशन पण होऊन जाते. मस्त अशी अंगठी पण आलेली आहे आणि ह्या बँगल्स जे आहेत ना ह्या पण प्रमोशनच्या होत्या. म्हटलं चला पूजा पण होते आणि याचं प्रमोशन होऊन जाते. तर चला आता आपण पूजा मांडणी करूया सर्वात. आणि कोणाचं काही असो, मी देवाला कोणत्याच परिस्थितीत सोडत नसते, कारण एक वेळचा माणूस दगा देऊ शकतो परंतु देव आपल्याला कधीच दगा देणार नाही. म्हणून माझ्या आयुष्यात कोणाचं असते ना की बाबा देवाने माझं काय भलं केलं जेणेकरून मी देवाची पूजा करू. परंतु माझ्या आयुष्यात कितीही वाईट दिवस येऊ द्या, मी देवाला कधीच दोष देत नाही. मी हेच म्हणते की माझ्या नशिबात जे दुःख असेल तो मला देव देणारच आणि माझ्या नशिबात जे सुख असणार ना ते देवसुद्धा मला देणारच. त्याच्यामुळे मी जास्त विचार करत नसते. माझी भक्तिभाव मी कधी सोडला नाही आणि सोडणारही नाही. आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख येत असते. तर फायनली स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता, पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला. त्यात मी पूजाविधी आटोपली होती. त्याच्यानंतर आपल्याला गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील कथा असते ना ती पठण करावी लागते. त्याच्यानंतर मी कथा पठण करत होते. माझ्या आईने पूर्ण स्वयंपाक वगैरे केला, मला नैवेद्य वगैरे तयार करून दिला, कारण मला उपवास वगैरे असला ना तर मला स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन नाही. माझेही सर्व काही आवरून घेत असते. आणि सध्या ना म्हणजे सासूबाईचं असं झालं, ते गणेशजीचा चेहरा बघून वाईट वाटलं. त्याच्यामुळं ना जेवणाची पण इच्छा होत नसते. परंतु एक गोष्ट चांगली वाटत आहे की हळूहळू का होईना सासरकडच्यांना माझं सर्व पटत आहे आणि आमच्यातला जो वाद आहे तो दूर होत आहे. फक्त वाईट या गोष्टीचं वाटते की फक्त गणेशजीने स्वतः थोडीशी सुधारणा केली तर माझा संसारसुद्धा सुखाने लवकरच होणार. अंबे तुझ वाचून कोण पूर्वीला शान रळतलीन झाला पदभंग जलेशा जय देवी जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर. तर त्याच्यानंतर स्वराजने आणि मी केलेली आहे आरती केल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे अर्पण करून दिलेला आहे. तर अशी होती माझी आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा. आणि जे लोक म्हणत आहे की बाबा तुला सुतक आहे तर सुतक 13 दिवसाचंच असते. शुद्ध पंगत झाल्यानंतर आमच्यामधलं ते सुतक आहे ना ते फिटून जात असते. तशी तर ही पूजा आहे ना काही जण गुरुवारी सकाळी मांडतात, काही जण संध्याकाळी मांडतात. तर मी पण सकाळीच मांडत असते. परंतु आज मला घराचं किचनचं क्लिनिंग वगैरे करायचं होतं, देवघर स्वच्छ करायचं होतं, भांडी घासायची होती. आता कसं आहे लोक देवपूजा वगैरे करतात मनोभावाने, त्या लोकांना माहिती आहे की ही पूजाविधी करायला किती वेळ लागतो. त्याच्यानंतर आईने मी आणि स्वराजने आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलेला आहोत, कारण आई काही खाली एकटी जेवण करत नाही. त्याच्यामुळे आईला मी बोलवून घेतलं वर आणि आम्ही नंतर जेवण केलं. हॅलो फ्रेंड्स, तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायचं आहे. किचन वगैरे आवरून ठेवलेली आहे. कितीतरी दिवसानंतर आज किचन आवरलेली आहे. म्हणजे गावाला गेली मग हे सासूबाईचं. तर भरपूर लोक म्हणत होते की बाबा तुमच्या इथं म्हणजे सासूबाई वारल्या तर 1 महिना पूजा चालत नाही. तर तसं नसते, आम्ही 15 दिवस सुतक पाळतो. तर काल म्हणजे 13वी झाली, नंतर 14वी म्हणजे शुद्ध पंगत झाली आणि नंतर मग पारावर जातात म्हणजे मारुती देवाला जातात आणि नंतर मग पूजा वगैरे करता येते. तर त्याच्यामुळे मी पण आज सकाळी मारुतीवर म्हणजे
काय मारुती रायाला हनुमानजीच्या मंदिरात गेली, पाणी वगैरे तिथं चढून आलेली, नमस्कार करून आली आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून देव वगैरे स्वच्छ केले आणि आज गुरुवारची पूजा मांडलेली आहे. तर आमच्यामध्ये असं आहे, सुतक आम्ही 13 दिवसच पाळत असतो. ठीक आहे. तर चला, आज कितीतरी दिवसांनी देवघर वगैरे स्वच्छ झालं, सर्व घर स्वच्छ झालं, तर खूप बरं वाटत आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या स्वरा पण शाळेत जाणार. बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशी होती माझी आजची गुरुवारची पूजा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.